रत्नागिरी. आज मी आपल्यासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलत आहे. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन. त्यांचा जन्मदिन आपण बालदिन म्हणून साजरा करतो. साहित्य म्हणजे ज्ञान, साहित्य म्हणजे त्याग, साहित्य म्हणजे सेवा. सावित्रीबाई फुलेंच्या पतीचे नाव ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना लिहायला व वाचायला शिकवले. त्या काळात मुलींना शिक्षण दिले जात नव्हते. समाजातली मुली शिकल्या तरच आपला समाज प्रगत होईल, म्हणूनच ज्योतिराव फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेत सावित्रीबाई फुले मुलींना शिकवू लागल्या. सावित्रीबाई फुले मुलींना शिकवणार म्हणून समाजातली कर्मठ लोक त्यांच्या अंगावर शेर मारत, पण सावित्री थांबले नाही. त्याने आपले काम करतच राहिल्या. आज म्हणूनच जे आपल्या देशातल्या महिलांनी जे अनेक क्षेत्रात ते संपूर्ण यश मिळवले, त्याचे संपूर्ण श्रेयस सावित्रीबाई फुलेंना जाते. अशा या महान क्रांतीज्योतीला मी अभिवादन करून माझी रजा घेते.